तर संजय राऊतांच्या विरोधात सोलापुरात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। भाजप नगरसेवकाच्या तक्रारीवरून सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। जयकुमार गोरेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा। खासदार संजय राऊत यांच्या बिंडोकपणाच्या बोलण्यामुळेच शिवसेना पक्ष संपलेला आहे, तरीही त्यांना अक्कल यायला तयार नाही। काल त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे। त्याच्या विरोधात मी आज फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे कलम 352 356 नुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील संजय राऊत यांच्या टीकेच्या निषेधार्थ पंढरपुरात आणि साताऱ्यात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। आंदोलकांनी संजय राऊत यांच्या छायाचित्राला प्रतिकात्मक जोडे मारत निषेध व्यक्त केला। शिवाय संजय राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। संजय राऊतांनी यापुढे जयकुमार गोरेंबाबत असं वक्तव्य केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा आंदोलकांनी दिला। तर जोरदार घोषणाबाजी संजय राऊतांच्या विरोधात करण्यात आली आहे। संजय राऊतांविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या छायाचित्राला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला। सातारा पंढरपुरातील हे आंदोलन भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। संजय राऊतांच्या शिवराळ भाषेवर राग व्यक्त केला आहे। राज्यभरात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। संजय राऊतांविरोधात आंदोलन करण्यात आले। संजय तुझे करायचं काय?